विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर बाय पी.व्ही. सर या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जे नवीन असाल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना ह्या व्हिडिओबद्दल शेअर करा. आणि जे काही ॲग्रिकॉस आहे, तुमचे जे काही गावातले ग्रुप असतील किंवा तुमचे क्लासचे ग्रुप असतील, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर किंवा डिप्लोमाले फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे काही तुमचे कॉलेजचे ग्रुप असतील त्या ग्रुपवरती हे शेअर करा. आता बघा, खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण कृषी सेवक भरती संदर्भामध्ये काही महत्त्वाचे प्रश्नावली आज आपण पाहणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. जे काही तुमच्या मनामध्ये जी काही भीती आहे ती भीती बघा थोडंसं आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. यामध्ये बघा, पहिला प्रश्न बघा, तुम्हाला सांगतोय हा प्रश्न सर्वांना आला असेल. जर प्रश्न आला असेल तर मनातल्या मनामध्ये उत्तर ठेवा, कारण की तुम्ही जरी बोलून दाखवलात तरी मला माझ्यापर्यंत आवाज तुमचा येणार नाही. कमेंट्स करा, वाटल्यास कमेंट्समध्ये टाका, सर याचं उत्तर हे आहे. म्हणजे आपला अभ्यास किती आहे. या जे काही मी प्रश्न घेईल, पाचच प्रश्न घेतोय. या 5 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. समजायचं की या 5 प्रश्नापैकी आपले जर 5 प्रश्न बरोबर येत असेल तर आपला जे काही अभ्यास आहे हे खूप चांगल्या प्रकारे झाला आहे. एक चांगला अभ्यास झाला आहे, गोळी मारून नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कन्फर्म माहीत आहे या स्वरूपात पाहिजे. नाहीतर टिकल्या मारून कोण भी हे करतं, टिकल्या कुणीही मारू शकतं. टिकल्या मारून कुणीही पास झालेला नाही आतापर्यंत, लक्षात ठेवा. त्याला अभ्यासच करावा लागतो मित्रांनो. आता बघा, पहिला प्रश्न काय आहे. यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी बघा काय सांगतोय, तुम्हाला कळलंच असेल की हा जो काही भाग आहे सपुष्प वनस्पतीचा भाग आहे. अरे एकच सेकंद थोडासा ओके. हा जो भाग आहे सपुष्प वनस्पती काय आहेत असं सांगताय. सपुष्प वनस्पती याबाबत कोणते विधान लागू होते असा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला या वनस्पतीला बिया येतात. 2 नंबर, फुले न येणे हा गुण सर्व वनस्पतींचा असतो. यामध्ये 3 नंबर, बुरशी, स्पायरोगायरा, शेवाळे, नेचे यांचा समावेश या सपुष्प वनस्पतीमध्ये होतो. आणि यांनी सांगताय चौथा ऑप्शन आहे, वरीलपैकी सर्व विधान याच्यासाठी लागू होत आहे. आता तुमचं उत्तर काय आहे हे तुम्हाला माहित आहे. आता मी सांगतो याचं उत्तर काय आहे. याचं उत्तर काय आलं पाहिजे. याचं उत्तर आलं पाहिजे मित्रांनो, फक्त 1 नंबरचं उत्तर आलं पाहिजे. हे या वनस्पतींना बिया येतात. ज्या वनस्पतींना बिया येतात त्या वनस्पतींना सपुष्प वनस्पती म्हणतात. आणि ज्या वनस्पतींना, लक्षात ठेवा, म्हणजे फुले यामध्ये असं म्हणू शकतो, किंवा ज्या वनस्पतींना बिया येत नाहीत त्यांना आपण अपुष्प वनस्पती असं म्हणायला लागतो. आता समजा ही वनस्पती आहे, बघा वनस्पती आहे. या वनस्पतीचे मी थोडक्यात वर्गीकरण तुम्हाला विश्लेषण करून देतो. काय वर्गीकरण आहे, याला आपण 2 भागामध्ये वर्गीकरण करतो. म्हणजे एक आहे सपुष्प वनस्पती, काय म्हणू आपण, सपुष्प वनस्पती. आणि दुसरी आहे अपुष्प वनस्पती. पुष्प वनस्पती, अपुष्प. सपुष्प आणि अपुष्प ह्या दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला कळलं पाहिजे. याला आपण म्हणूया थोडक्यात फुले येणारी किंवा फळ येणारी. आणि ह्याला आपण म्हणूया फुले न येणारी वनस्पती. आता फुले न येणारी, इथं फुले येणारी, हे 2 आहेत. म्हणजे याच्यामध्ये स्पष्ट होतं फुले न येणे हा गुणधर्म या वनस्पतीत आहे. हे गुणधर्म कशात आहे, अपुष्प वनस्पतीमध्ये आहे. आता बघा दुसरं काय आहे की यामध्ये फुले न येणे म्हणजे सपुष्प वनस्पती, म्हणजे यांना आपण यांच्यामध्ये बिया येणाऱ्या वनस्पती सुद्धा आपण यांना म्हणू शकतो. फुलं आले म्हणजे यामध्ये याचे 2 प्रकारामध्ये आपण वर्गीकरण करतो. यामध्ये 2 प्रकार अजून या सपुष्प वनस्पतीचे किती प्रकार पडले, 2 प्रकार पडले. मी दोन्ही प्रकार इथं तुमच्या समोर मांडतो, काय आहे आणि कसं आहे ते. आता उदाहरण फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये सपुष्प वनस्पतीचे 2 भागामध्ये वर्गीकरण केलं. कोणत्या पद्धतीने बघा, एक याच्यामध्ये आहे आवृतबीजी. काय आहे, बीजी आहे. आणि दुसरं जे काही प्रकार आहे याच्यामध्ये याला आपण म्हणतो अनावृत बीजी.
अनावृत बीजी म्हणजे याचा अर्थ सपुष्प वनस्पतींना, या वनस्पतींना आपण थोडक्यामध्ये आपण याला बीजी वनस्पती सुद्धा म्हणू शकतो. बीजी वनस्पती, जर सपुष्प नाव नसेल तर तिथं बीजी वनस्पती असं येऊ शकतं. आता बीजी वनस्पती याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये अवृत बीजी म्हणजे काय, ज्या वनस्पतीमध्ये बिया येतात. आता ज्या फळामध्ये आपण बिया असतो त्याच्यावरून त्याचे प्रकार पडतात. आता उदाहरण काय आहे एक लक्षात ठेवा, फळाच्या मध्ये बिया, याच्यामध्ये काय आहे, फळ असेल किंवा कुठलंही पीक असेल त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या बियावरून त्याला काय म्हणायचं पोरांनो, अवृत बीजी म्हणायचं. आणि ज्या फळांचे बाहेर बिया असतात त्यांना काय म्हणतो आपण, अनावृत बीजी असं आपण म्हणू शकतो. आता बाहेर कुणाकुणाचे बिया असतात मास्तर, सायकस आणि देवदार. लक्षात ठेवा, उदाहरण सांगतो बरं का. सायकस नावाचं बघा, सायकसचे बाहेर बिया असतात किंवा देवदार नावाची वनस्पती, ह्याचे बिया पण काय असतात, बाहेर असतात. म्हणजे अनावृत बीजी म्हणजे फळाच्या बाहेर. म्हणजे आता तुम्हाला कळलं का उदाहरण. आता याच्यामध्ये बघा, म्हणजे ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं तर बरोबर कळू शकतं की नेमकं काय भानगड आहे. उदाहरण बघा, याच्यामध्ये आंबा बघा, आंबा ह्याचं उदाहरण येतं. आंब्याच्या कोयमध्ये, आंब्याच्या मध्ये म्हणजे आंबा ज्या वेळेस आपण बघतो हा आंबा आहे, याच्यामध्ये कोय असते म्हणजे ह्याच्यामध्ये बी असतं. त्यानंतर तुम्ही बघा गहू असंच असतं, बाहेरून पूर्ण त्याचा भाग आणि मध्ये गहू असतं बघा, त्याला बी म्हणतो आपण. गहू याच्यामध्ये येईल. आता यामध्ये 1 नंबर 2 नंबर घेतलं, आता इथं 3 नंबर घेतो. आता गहू झाले, याच्यामध्ये वाटाणा, वाटाणा बघा वरून टर्कल असतं, पावटा बघा वरून टर्कल असतं. म्हणजे याच्या एखाद्या भागाच्या मध्ये बी असणार आहे म्हणजे याला अवृत बीजी, आणि अनावृत बीजी म्हणजे त्याच्या बाहेर असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, ह्याची जी काही अवृत बीजी आहेत, ह्याचे बी आहेत, ह्याच्यावरून याचे 2 प्रकार पडतात, आणखी प्रकार पडतात बरं का. मी काय घेतो, याचा जो काही प्रकार आहे याचा प्रकार मी इथं घेतो. यामध्ये प्रकारामध्ये तुम्हाला लक्षात राहील, जागा नाही म्हणून इथं घेतोय. याच्यामध्ये एकदल, काय म्हणू आपण याला, एकदल म्हणूया, आणि ह्याला आपण द्विदल असं आपण याला म्हणू शकतो. एकदल म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सर्व एकदल नेमकं काय भानगड आहे. एकदल कशाला म्हणायचं आहे, ज्या बियाण्याचे समान 2 भाग होत नाहीयेत, समान 2 भाग होत नाहीयेत त्याला आपण एकदल म्हणतो. लक्षात आलं. आणि ज्या बियाण्यांचे समान 2 भाग होतात त्यांना आपण द्विदल असं म्हणायला लागतो भावांनो. बरोबर आहे. ही तर कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे मास्तर, हे तर माहिती आहे. पण तुम्हाला असे सोपे प्रश्न नाही आहेत दादांनो की बाबा एकदल काय आहे, हे द्विदल, हरभरा एकदल आहे का द्विदल असलं येणार नाही. तुम्हाला डायरेक्ट येईल, ऊस एकदल आहे का द्विदल आहे, केळी एकदल आहे का द्विदल आहे, मोहरी एकदल आहे का द्विदल आहे, कांदा एकदल आहे का द्विदल आहे, असे प्रश्न येईल जेणेकरून तुम्हाला डोक्याचं धूर म्हणजे डायरेक्टली निघायला लागेल, जाळंधूर संगत निघेल भावांनो. त्यासारखे प्रश्न येतात. म्हणून आपल्याला जी काही कॉमन प्रश्न आहेत याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही गोष्टी करावे लागतात, हेही तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो एकदल मध्ये काय येतात. आता तुम्हाला माहिती आहे का, केळी एकदल मध्ये येते, माहित होतं का. त्यानंतर ऊस हे एकदल मध्ये येतं, माहित होतं का तुम्हाला. त्यानंतर कांदा हे एकबीजपत्री म्हणजे एकदल मध्ये येतं. त्यानंतर गुलछडी नावाची वनस्पती आहे, ही एकदल मध्ये येते. निशिगंध फुल माहिती आहे, निशिगंध, रात की राणी, गुलाबो, निशिगंध हा जो काही भाग आहे हा निशिगंध सुद्धा कशामध्ये येतं तुम्हाला सांगतो. हा निशिगंधचं जर तुम्हाला सांगितला तर निशिगंध हे केळी, ऊस, कांदा, गुलछडी आणि निशिगंध हे कशामध्ये येतं तर हे एकदल मध्ये येतं. आणि द्विदल म्हणलं की आपण सरळ म्हणतो अरे ज्याच्यापासून डाळ होते तो द्विदल, काय घेणं देणं आहे, आपण ह्याच्यात जातो आणि वाटायला लागतो मला खूप येतंय, मी कृषी सहाय्यक होतो. प्रत्येकाला वाटतंय एवढं मी पण की बाबा 4-5 जाती पाठ केल्या म्हणजे ह्याला वाटतंय असं छाती काढून फिरतोय, बापरे मला अशा जाती पाठ आहेत आणि भयानकच कार्यक्रम आहे माझा, पण त्यांनी पाठ केलेले ते येतच नसतात. लक्षात आलं भावांनो. एक लक्षात ठेवा, हे जे आहे हे द्विदल कोणकोणते आहे. द्विदल तुम्हाला सूर्यफूल माहिती आहे का, सूर्यफूल हे सूर्यफूल द्विदल आहे. तुम्हाला मोहरी माहिती आहे का, हे मोहरी सुद्धा द्विदल आहे. हो, मोहरी सुद्धा द्विदल आहे, बरोबर आहे का. त्यानंतर बघा चिंच सुद्धा, चिंच, वाल हे सगळ्याला माहिती आहे, चिंच असेल, वाल असेल इत्यादी, बरं का, इत्यादी तुम्हाला सांगेल, हे द्विदल झाले. आता बघा यामध्ये
इथं मी सांगितलं अपुष्प वनस्पती, याच्यामध्ये काय येतं, ह्यांना याच्यामध्ये बघा ह्याला फुले न येणारी, म्हणजे याच्यामध्ये बुरशींचा समावेश होतो अपुष्पमध्ये, स्पायरोगायराचा समावेश होतो, शेवाळांचा समावेश होतो, नेचे जे काही आहे यांचा समावेश होतो. ह्या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो, अपुष्प वनस्पतीमध्ये होतो. म्हणजे याचा उत्तर काय आहे, हे दोन्हीही कशासाठी आहे, अपुष्प यासाठी आहे, हे सुद्धा अपुष्प यासाठी आहे. अपुष्प वनस्पती आणि सपुष्प वनस्पती. अपुष्प वनस्पती थोडक्यात सांगायचं म्हणजे फुले येणारी सपुष्प म्हणजे, आणि अपुष्प म्हणजे फुले न येणारी. हा प्रश्न किती लोकांना कळला त्यांनी मला सांगा. किती लोकांसाठी हा नवीन प्रश्न होता, खूप महत्वाचा प्रश्न. लक्षात आलं, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेतो भावांनो, लगेच बघा पुढचा प्रश्न काय आहे. त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो बघा. आपण ह्या जी काही आपला ब्रँड आहे, लक्षात ठेवा, आपण जाहिरात आली येणार आहे म्हणून आपण क्लास नाही घेत. आपले क्लास वर्षभर चालतात, वर्षानुवर्ष चालतात. म्हणजे क्लास आले की बंद नाही करत आपण, किंवा जाहिरात आली की बंद चालू आणि जाहिरात गेली की बंद, असं नसतं आपल्याकडे. गेल्या 10 वर्षापासून आपल्या क्लासचं सातत्य सुरू आहे. गेल्या 10 वर्षापासून आपण बॅचेस घेतोय. म्हणजे आपला रिझल्ट एक गेल्या 10 वर्षापासून आपल्याला काय आहे येत आहे. म्हणजे 10 वर्षापासून आपला रिझल्ट म्हणजे किती आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं प्रचंड अनुभव आहे मित्रांनो. 10 वर्षाचा अनुभव म्हणजे खूप मोठा अनुभव असतो, लक्षात ठेवा. आणि या 10 वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला शिकवतोय, म्हणजे कोणता प्रश्न कसा येऊ शकतो, काय येऊ शकतो, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतो, लक्षात ठेवा. आता ह्याच्यासाठी आपण ग्रामसेवक जे 12वी पास मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी खास ही बॅच आपण चालू केली. ज्यांना 12वीला 60% आहेत आणि 60% आहेत आणि त्यांना पुढं काय सगळ्यात सोपी नोकरी पाहिजे, ग्रामसेवक नोकरी पाहिजे, कॉमन आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मराठी कुठेही करू शकता, इंग्रजीचं लेक्चर कुठेही बघू शकता, गणित कुठेही करू शकता, जीएस आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी याचे अकॅडमी आहेत, क्लास आहेत. पण महाराष्ट्रामध्ये ऍग्रिकल्चर कुणीच घेणार नाही. जे अनुभवी मास्तर आहेत ते कुणीच घेणार नाही, लक्षात ठेवा. जे 10 वर्षापासून घेत एकही तुम्हाला भेटणार नाही महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा. सर्च करा तुम्ही. ओके, यामध्ये बघा कृषी घटक हा तांत्रिक प्रश्नाचा विषय आहे. हे 40 प्रश्न आहेत. आता भावांनो, याची फीस हे ग्रामसेवकसाठी मी फीस जी आहे ही पहिल्या 20 विद्यार्थ्यांसाठी आपण 2,500 केलेली होती. ओके, त्याच्यापैकी काही ऍडमिशन आपल्याकडे अजून शिल्लक आहेत आणि याच्यावरती अजून प्लस आज पंचायत राज पण फ्री आहे. पंचायत राज हा विषय जे 15 मार्काचा आहे हा पण फ्री आहे. म्हणजे कृषी घटक, तांत्रिक प्रश्न आणि पंचायत राज हे जे काही ग्रामसेवकसाठी खास असणार आहे, हे दोन्ही जे काही आहे हे बॅच आहे याच्यासाठी, पंचायत राज आणि कृषी घटकाची बॅच आहे. त्याच्यामुळं ही बॅच आपण चालू केलेली आहे मित्रांनो. 26 जानेवारी निमित्त, 26 जे काही आपलं प्रजासत्ताक दिन आहे, ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण ही बॅच सुरू केलेली आहे. ही बॅच जर तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल, तुमचे घरामध्ये तुमचे मित्र मैत्रिणी कोण जर ग्रामसेवक होणार असेल, त्यांच्यासाठी 100% तुम्हाला सांगतो 40 पैकी 35+ प्रश्न बरोबर आलेच पाहिजे. मी तुम्हाला गॅरंटी देतो, 100% गॅरंटी देतो. ग्रामसेवकला माझ्याकडे ऍडमिशन घेतला 40 प्रश्न आहेत, कृषी घटकावर 40 प्रश्न 80 मार्काला आहेत, त्यापैकी 35+ प्रश्न बरोबर आलेच पाहिजे आणि येणारच, हमेशा मी सांगतो, लक्षात ठेवा. ओके, अनुभव बघा इथं माझं काय आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहे, सांगायची गरज नाहीये. 26 तारखेपासून ही बॅच सुरू झालेली आहे. ह्या बॅचला तुम्ही प्रवेश घ्या. याच बरोबर आपल्याला माहिती आहे आपला रिझल्ट, कारण की हे का लावतोय तुम्हाला माहिती आहे. आता आपल्या 2023 मध्ये कृषी विभागाबरोबरच तुम्हाला माहिती आहे कृषी विभागामध्ये किती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भरते, टेन्शन घ्यायचं नाही. आणखी मोठे रिक्त आता 600-650 जागा कृषी पर्यवेक्षकच्या, म्हणजे ह्या आकृतीबंधामध्ये ते आलेलं नाहीये. म्हणजे ऑलरेडी कृषी पर्यवेक्षक ज्यावेळेस, कृषी सेवक कृषी पर्यवेक्षक ज्यावेळेस होतील, कृषी सेवकचे पद जशास तसे रिक्त होतील. म्हणजे जैसे थे आज जी परिस्थिती आहे ती पुढच्या वर्षी तशीच राहणार आहे. म्हणजे कंटिन्यू कृषी विभागामध्ये हे 1-2 वर्षे भरती राहणार, याच्यामध्ये काही शंका नाहीये. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठामध्ये आपला पेपर असतो. 4ही विद्यापीठात आता कृषी सेवकची भरती आहे. तुम्हाला माहिती आहे मागच्या या 2022 मध्ये अकोला कृषी विद्यापीठामध्ये कृषी सेवकचा पेपर झाला. त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय सोपं आहे तुम्हाला सांगतो. डिप्लोमाचा पेपर वेगळा होतो आणि डिग्रीचा पेपर वेगळा होतो. त्यासाठी तुम्हाला सांगतो हा जो काही भाग आहे ह्याच्यामध्ये टॉपर आपलेच आहेत. विद्यापीठात जेवढे टॉपर आहेत बघा इथं, तुम्हाला इथं काय आपण कुणाला पैसे देऊन खरेदी नाही केलेले, कारण की आपण तसले भिकारचोट कामं करत नाहीयेत. लक्षात आलं. सरळ तुम्ही सरांना, वाल्मिक सरांशी संपर्क साधा, ह्या ताईंशी संपर्क साधा, किंवा स्वप्नीलशी संपर्क साधा, किंवा हे एक्स आर्मी ऑफिसर आहेत, हे एक्स आर्मी ऑफिसर आहेत,
यांना विचारा, असले कामं नाही आहेत. आहे ते आहे, रिझल्ट आहे, रिझल्ट बघा आणि जाहिरात ही आपण जे आहे ते तुमच्या समोर जे आहे ते समोर असतं आपलं. ओके, लक्षात आलं. हे जे आहे 2,500 मध्येच ही पण बॅच आहे, आपण देतोय. पहिल्या 20 मुलांना देतोय. प्रजासत्ताक दिनानिमित्त सूट दिलेली होती, लक्षात ठेवा. 26 जानेवारी पासून ही बॅच सुरू झालेली आहे, लक्षात ठेवा. परंतु आपण 27ला याचं पहिलं लेक्चर घेतलं, त्यामुळे ही बॅच कालपासून पहिलं लेक्चर म्हणजे आपलं स्टडी प्लॅनिंग, स्टडी स्ट्रॅटर्जी, अभ्यास कसा करावा, कृषी घटकाचा अभ्यास कसा करावा, बाकीच्या विषयाचा अभ्यास कसा करावा, याच्यासाठी आम्ही हा पहिलं लेक्चर घेत असतो. त्यामुळं बघा, लक्ष ठेवा, जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, हे 2 नंबर आहेत मित्रांनो. हे 2 नंबरवरती डायरेक्टली माझ्याशी संपर्क साधा. ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे ॲग्री स्टडी एक्झाम, हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. हे जॉग्राफी ॲग्रिकल्चर बाय विलास पवार, हे आता तुम्ही यूट्यूब जिथं बघताय तिथं फक्त तुम्ही जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर दाबा, प्रेस करा, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस नोटिफिकेशन येईल. ह्या सर्व बॅचेस ऑनलाईन आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. आपल्याकडे ऑफलाईन पण बॅच आहे, पण तुम्हाला परवडणार नाही. लातूरमध्ये येऊन लातूर पॅटर्न तर तुम्हाला माहिती आहे, बाकी हजारो पॅटर्न असेल. लातूर पॅटर्न ऑल महाराष्ट्रामध्ये आहे आणि कृषी विभागात आपण यावर्षी लातूर पॅटर्न असं गाजवणार आहोत, त्यामध्ये काही शंका नाही. चलो आपण पुढे जाऊया, सर्वांना भेटू आपण बॅचमध्ये. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न बघा, हा सोपा प्रश्न आहे, दिसायला एवढं सोपा वाटतंय बघा. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीचे मूळ ॲडव्हेंटिशियस प्रकारचे आहे? इथं कन्फ्युजन होतात आमचे डिप्लोमा धारक जे बंधू आहेत ना माझे, हे ताईंनो भावांनो, तुम्ही इथं प्रॉब्लेम मध्ये येतात. 2019चा पॅटर्न म्हणे सर हे इथंच प्रॉब्लेम आला, हो हे इथंच प्रॉब्लेम आला. आता काय, ह्याला काय म्हणतात हे अगोदर समजून घ्या. ह्याला काय म्हणतात, ह्याला प्रश्नामध्ये याला म्हणायचं भावांनो अंगतूक मुळे. ह्याचा मराठी आहे अंगतूक मुळे. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीचे मूळ अंगतूक प्रकारचे आहे? लक्षात ठेवा, काय म्हणलो मी, कोणत्या प्रकारचे मूळ हे काय आहे, अंगतूक प्रकारचे आहे, असं मी तुम्हाला सांगतो. आता अंगतूक प्रकारचे म्हणजे काय असतं? हे अंगतूक प्रकारचे मूळ आहे, याच्यामध्ये नेमकं काय आहे? आता हे जे मूळ आहे हे लक्षात ठेवा की आपण सर्व गोष्टी तुम्हाला एक सरळ सरळ सांगतो. ह्याचा एक ट्रिक्स बनवायची. ट्रिक्स काय? हे सर्व एकदल वर्गीय पिकांसाठी हे असतं, किंवा एकदल झालं, किंवा एक तृणधान्य वर्गीय, तृणधान्य, कारण की एकदलच असतात, हे पण एकदल असतात, हे पण एकदल वर्गीय पिकांना ही अंगतूक मुळे येतात. उदाहरण गवत वर्गीय पिकांसाठी सुद्धा आहे. गवत वर्गीय पिकं जी आहेत एकदल, यांच्यासाठी सुद्धा हे आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून त्यांनी विचारलंय की बाबा कोणत्या प्रकारचं हे जे आहे याच्यातले मूळ आहेत. म्हणजे आता बघा, आता तुम्हाला एक सरळ सांगतो, म्हणजे भात दिलंय एकदल, वाटाणा द्विदल दिलंय, म्हणजे हे कटलं. भातामध्ये असेल तरी वाटाण्यात नाही. गट विचारलाय, 2 सेम ऑप्शन आहेत. इथं गव्हामध्ये असेल पण मोहरी द्विदल आहे, मोहरी द्विदल आहे. हे कन्फ्युजन खूप मुलांचं आहे, खूप मोठ्या पोरांचं कन्फ्युजन आहे. मोहरी एकदल आहे, ए द्विदल, इथं कटलं. आता इथं ऊसामध्ये आपल्याला दिसेल, म्हणजे तुम्हाला सांगतो अंगतूक मूळ म्हणजे साधारणतः ही जी फांदी असते भावांनो, याच्यावरती इथं कुठेतरी अशा तंतूसारख्या मुळे यायला लागतात, त्याला आपण अंगतूक मुळे म्हणतो. गेल्या वर्षी मला वाटतं याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न आलेले आहेत. ओके, हे बघा. त्यानंतर इथं बघा ऊस आहे, इथं ऊसामध्ये आहे पण हरभरा आहे द्विदल आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे. पण 1 नंबरचं ऑप्शन जे आहे हे गहू आणि भात, याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल एकदल वर्गीय वनस्पतीमध्ये हे आपल्याला अंगतूक जी काही मुळे आहेत किंवा ॲडव्हेंटिशियस जी काही मूळ आहे, जी काही रूट आहे, हे रूट आपल्याला पाहायला मिळू शकतं. ही लक्षात ठेवा. ओके, फक्त शब्द दुसरा वापरलाय, हे शब्द आपल्याला माहित नाहीये, कारण की शब्द माहिती करायचे असेल तर खूप सोपी आयडिया आहे. शब्द माहित असेल तर सगळं होतं, कारण की सोपी आयडिया, हे काय नवीन नाहीये. आपण म्हणतो नवीन पॅटर्न, काहीच नवीन पॅटर्न नाहीये, नवीन काहीच नाहीये, सगळा जुना पॅटर्न. डिप्लोमावरच पेपर होतो, फक्त शब्द रचना लक्षात ठेवा, बाकी काहीच नाहीये. कुणी काही म्हणतं हे करा ते करा, काही घेणं देणं नाही भावांनो. तुम्हाला लक्षात ठेवा, मी 1000दा बोंबलून सांगतोय हे करा ते करा, पेपर काहीच नाहीये. फक्त 20-30 प्रश्न जे आहेत या प्रकारचे आहेत, बाकी काही सेम आहे आणि रिझल्ट तेच आहे. बरं, रिझल्ट तेच आहे. 120 पैकी 50 प्रश्न कुणाला बी येते, शेतातून जाऊन बसणाऱ्याला येते, त्यांनी कधी अभ्यास न करणाऱ्याला येते. ते दुनियाचं खुश असते माझे 50 आले म्हणून, पण त्याला माहित नसतंय रिझल्ट येणार नाही ते.
ते म्हणतंय 50 आले म्हणजे माझा येते, कारण की त्याने कधी अभ्यासच केलेला नसतंय, त्याला पेपर सगळा सोपा जात आहे. ओके, जे कधी अभ्यास करत नाही त्याला पेपर दुनियाचा सोपा जातो, आणि जो रोज अभ्यास करतो त्याला पेपर तो बुद्धीचा वापर करून सोडवतो, म्हणून त्याला पेपरची काठिण्य पातळी समजते, त्याला पेपर कोणत्या लेवलचा आहे समजतं. आणि ज्याने अभ्यास करत नाही त्याला काय सुख ना दुःख भाऊ, बरोबर आहे का, गेला गोल केला आणि आला वापस जाळंधूर संकट काढून, बरोबर आहे का, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढं काय आहे ते, यामध्ये रूपांतरित खोडे 3 नंबरचा क्वेश्चन आहे मास्तर. काय प्रश्न आहे, डेंजर प्रश्न आहे मास्तर हे, रूपांतरित. आम्हाला तेच माहित ना मास्तर काय तुम्ही सांगून राहिलो. ओके, यामध्ये बघा 3 नंबरचा क्वेश्चन, काय उत्तर येईल बुवा मास्तर याचा, बरोबर आहे का रे भावांनो, काय उत्तर येते बघा. रूपांतरित खोडे कोणते आहेत गट ओळखा म्हणे. आता याच्यातलं 1 गट 2 गट. आता तुम्हाला सांगू भावांनो, आता तुम्हाला कन्फ्युजन कशामध्ये माहितीये का, बटाट्यामध्ये, आल्यामध्ये आणि सायकसमध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे. बटाटा, सुरण आणि देवदार मध्ये, बरोबर आहे, तुम्हाला कन्फ्युजन आहे बटाटा, आले आणि सुरण मध्ये. तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीच कन्फ्युजन नाही, कारण की भुईमुग माहिती आहे तुम्हाला वर येत आहे ते, हे तुम्ही सोडलं, तुम्हाला टेन्शन जाम आलंय ह्या तिन्हीमध्ये. हीच स्पर्धा परीक्षा आहे, ही स्पर्धा परीक्षा आहे. ओके, ही काय आहे, हीच स्पर्धा परीक्षा आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा, जमिनीच्या खाली वाढणारे खोडे म्हणजेच रूपांतरित खोड. रूपांतरित खोडे या शब्दाचा अर्थ असा होतो की जमिनीत वाढणारी खोडे असं आपण म्हणू शकतो. याचं उत्तर, आता जमिनीमध्ये काय वाढू शकतं, हे सायकस तर जमिनीमध्ये नाहीये, किंवा देवदार ही वनस्पती, हे वृक्ष तर नाहीये, जमिनीमध्ये नाही वाढत. हे वाढतं जमिनीमध्ये, हे पण वाढतं, हे पण जमिनीमध्ये वाढतं, हे पण वाढतं. म्हणजे बटाटा वाढतं, आले वाढतात, सुरण वाढतात, हळद वाढते, म्हणजे यांना आपण रूपांतरित खोडांचा दर्जा देऊ शकतो. म्हणजे उत्तर क्रमांक काय आहे, 2 आहे. उत्तर क्रमांक काय आहे, 2 नंबरचं उत्तर क्रमांक आहे. हे तुम्ही डोक्यात ठेवा, बरोबर आहे का नाही भावांनो. म्हणजे उत्तर क्रमांक 2, हळद सुद्धा जमिनीत आडवा पसरट खोड आहे ना. खोडाचे विविध प्रकार पडतात भावांनो, कोणता खोड आहे आता हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तुम्ही वाचलं असेल, तुम्ही अभ्यास जर करत असाल तर खोडाचे प्रकार वगैरे सुद्धा तुम्ही वाचलं असेल, कोणता खोड आहे काय आहे हे सर्व सांगणार मी. बाकी अजिबात टेन्शन घेऊ नका, मी घेतो. ओके, लक्षात आलं. आता यामध्ये खोडाचं तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवायची आहे, एक रूपांतरित खोडे, अंतरिक्ष खोडे. आता याच्यामध्ये आपल्याला जर विचारलं रूपांतरित खोड, दुसरं जर विचारलं अंतरिक्ष खोड कोणतं आहे, अंतरिक्ष खोडे. आता हे जर खोड विचारलं तर जाम टेन्शन मध्ये येतं. हवाई खोड कोणता आहे हे विचारलं जाम टेन्शन येतं. अंतरिक्ष म्हणजे आपले बाबळीचं झाड, आंब्याचं झाड, आपल्याकडे चिंचाचं झाड. म्हणजे खोड म्हणजे खोडाची डेफिनेशन अशी होते भावांनो, बीजाच्या कोंबापासून जमिनीच्या वर सूर्यप्रकाशाकडे वाढणाऱ्या भागाला आपण खोड असं म्हणतो. बीजाचं कोंब असेल, त्या कोंबापासून कुठे वाढतं, असं थोडंच तुमच्याकडे असं आहे का की बाबा एखादं खोड जमिनीच्या आत जातं, जमिनीच्या बाजूला असं पसरेल, जमिनीत राहणाऱ्या खोडांना आपण रूपांतरित खोड म्हणतो. परंतु जर वर सूर्यप्रकाशाकडे जात असेल तर त्यालाही आपण खोड असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये अंतरिक्ष खोडे कोणकोणती आहेत, अंतरिक्ष खोडे तुम्हाला विचारली जातात की कोणकोणती खोडे हे अंतरिक्ष आहेत. उदाहरण तुम्हाला सांगतो, जमिनीच्या वर येणारी जी काही आहेत आपल्याकडे येणारी सगळे याच्यामध्ये यायला लागतात. दुसरी गोष्ट, रूपांतरित खोडे कोणते आहेत. ओके, आता बघा जमिनीच्या खाली आडव्या वाढणारी म्हणजे बटाटा, आले, सुरण आणि हळद आहे. हवाई खोडे आपण म्हणू शकतो. यामध्ये वाढत असताना त्यांचं कशामध्ये रूपांतर होतं, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ते वाढत असताना पृष्ठभागाच्या वरीच बरीच वर आलेली असतात, म्हणजे जमिनीत नसतात, बरीच वर आलेली असतात आणि कार्यानुसार त्यांचं रूपांतर होतं. म्हणजे याच्यामध्ये आपण हवाई खोडामध्ये मी असं म्हणेल, तुम्ही डाळिंब पण घेऊ शकता बरं का, डाळिंब घेऊ शकता, करवंद घेऊ शकता, डाळिंब घेऊ शकता आणि करवंद सुद्धा हवाई खोडामध्ये तुम्ही घेऊ शकता. असे खोडाचे हे प्रकार आहेत बाबांनो. ओके, इथपर्यंत करेक्ट आहे. यस, चलो उत्तर क्रमांक याचं काय 2 म्हणलं. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे. मास्तर हे डेंजर आले की क्वेश्चन बघा रे बाबांनो. कांदा पिकाचा पुष्पबंध कोणत्या प्रकारचा असतो, पुष्पबंध. मास्तर हे डेंजर क्वेश्चन आहे बो, कोणत्या प्रकारचा असतो. ओके, आता बघा
आपल्याला सगळ्याला वाटतंय 4 असेल म्हणून, पण आपल्याला जे वाटतंय ते नसतंय. लक्षात आलं? मी तुम्हाला नेहमी सांगत असतो भावांनो, आपल्याला येतंय ते नका सांगू, आपल्याला विचारलंय ते सांगा. करेक्ट ना? मी काय म्हणलो? आपल्याला येतंय ते नका सांगू. आपल्याला 4 येत असेल तर चुकलं 4. आपल्याला येतंय ते नाही सांगायचं, आपल्याला विचारलंय ते सांगायचं. लक्षात आलं? काही लोकांना असं वाटतंय की 1 नंबर आहे. हे बी चुकतंय, हे बी चुकतंय. कारण की मी म्हणलो ना, गोळ्या बसत नसतात. त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतं, मेहनत करावी लागते. अभ्यास करून कोणाच्या अंगाला भोकं पडत नाहीयेत, अभ्यास करून काहीच होत नसतंय. ओके? कारण की अभ्यास केल्यानंतर आपली बुद्धी सशक्त होते आणि सशक्त झालेली बुद्धी कुणासमोरही नतमस्तक होत नसते. इथं लक्षात ठेवा, कांदा पिकाचा पुष्पबंध कोणत्या प्रकारचा आहे? आता इथं ह्याचं उत्तर आहे चामरकल्प. काय उत्तर आहे? हे आहे चामरकल्प. आता कांदा, याला आपण काय म्हणू शकतो? कांदा भानगड काय आहे? कांदा मास्तर एकबीजपत्री आहे. आता याच्यामध्ये मंजरी जर म्हणले तर याच्यामध्ये मंजरी म्हणजे मुळा येतं. मुळा वगैरे जे आहे ना, मुळा वनस्पती याच्यामध्ये येतं. ओके. कनिश म्हणजे कंसासारखा त्याचा आकार होतो, फुलांचा गुच्छ कंसासारखा यामध्ये होतं, म्हणून त्याला आपण मंजरी असं म्हणायला लागतो. यामध्ये जी काही मंजरी आहे, मला वाटतं मंजरी कनिश, 1 मिनिट सांगतो, व्यवस्थित सांगतो. गुलुच्छ हे जे मंजरीचा जे एक भाग आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. आता बघा, यामध्ये तुम्हाला सांगतो, साधारणतः गुलुच्छ मंजरीचा प्रकार आहे. याच्यामध्ये मोहुरी येतं बरं का. मोहुरी हे याचा प्रकार आहे, याचा प्रकार आहे. ह्याच्यामधला प्रकार हा आहे. आपलं उत्तर आहे चामरकल्प. याच्यामध्ये इथं कांदा येतं बरं का. कांदा हे कंद आणि पानाचा तळभाग म्हणून तयार झालेला असतं. आपण याला असं म्हणू शकतो. ओके. आता बघा, याच्यामध्ये मंजरी जर असेल, यामध्ये मुळा असेल, संकेश्वर असेल. मुळा, संकेश्वर हे वनस्पतीचा याच्यामध्ये समावेश होतो. इथं कांदाचा समावेश झाला आणि कनिश याचा समावेश आपल्याला बघायचा आहे. कनिश काय आहे? कनिश काय आहे? कनिश नेमकं कशाला म्हणायचं आहे? ओके. आता बघा, यामध्ये कनिष्यामध्ये काय समावेश? एका शब्दात सांगतो, ज्या फुलांना देठ नसतं. देठ असतं ना, लांब लांब देठ असतात बघा. तुम्ही बघा, एरंडीचे पानं लांब, बरोबर आहे का? देठ असते त्याला. म्हणजे कुठलेही असे देठाची पानं जी असेल ती याच्यामध्ये नसतात. कनिशामध्ये जरी देठ असेल तरी खूप काय असतं? देठ तर एकदम लहान असतात. देठ जरी असेल तरी काय असतात? एकदम लहान असेल. लक्षात ठेवा, फुलांना देठ नसतो आणि जरी असेल तरी खूप लहान असतात. ज्या फुलांना देठ नसतात ते कंसाच्या आकाराचे दिसायला लागतात, असं एकदम बुडापासून यायला लागते, म्हणून त्यांना कनिस हा शब्द वापरला जातो. म्हणजे पुष्पबंध कनिस. ज्या फुलांचा देठ नसणारी, ज्या फुलांनी येतात देठ नसणारी जी काही याच्यामध्ये खूप लहान जी काही पानं वगैरे आहेत, फुलं जी आहेत, ओके, देठ नसणारी बरं का, पानं वगैरे, ते सर्व वनस्पती कशामध्ये येतात? कनिसामध्ये येतात. ही मंजरी आहे, ही चामरकल्प यानी की कांदा. चामरकल्प यानी की काय आहे? कांदा आपण म्हणू शकतो. यामध्ये लक्षात ठेवायचं, कारण की यामध्ये झुपक्यासारखा, एकदम झुपक्यासारखी फुलं यायला लागतात. झुपका असतो ना बघा, तुम्ही कांद्याची फुलं बघा कशी असतात, झुपक्यासारखी असतात म्हणून, किंवा पानं बघा एकदम झुपक्यासारखी असतात म्हणून त्यांना कशामध्ये? हे चामरकल्प याच्यामध्ये यायला लागतं. हे लक्षात ठेवा. उत्तर क्रमांक 3 आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा, तिन्ही हंगामातील पिकांची पाणी, 3 हंगाम, खरीप, रब्बी आणि उन्हाळी. खरीप, रब्बी आणि उन्हाळी, ह्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे बरं का दादांनो. जे लेक्चर बघताय तुम्हाला सांगतोय मी, फक्त तुम्ही कोण आहात, तुमचा अभ्यास किती कमी आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला आणखी नेमकं किती अभ्यास वाढवायचा आहे याच्यासाठी हे करतोय. लक्षात ठेवा. म्हणजे या 5 पैकी हे लास्ट क्वेश्चन आहे, या 5 पैकी 5 प्रश्न आपले बरोबर जर येत असेल तर म्हणायचा अभ्यास आपण आपली कृषी सहाय्यक म्हणून निवड होण्याच्या आपण मार्गावर आहोत असं समजायचं. आणि जर 5 पेक्षा 1 म्हणजे 100%, 5 प्रश्न म्हणजे 100%, 4 प्रश्न येत असेल 80%, 3 प्रश्न येत असेल आपल्याला तर डायरेक्ट 60%,
2 प्रश्न येत असतील 40% आणि याच्यातले एक बी आलं नसतं तुझा अभ्यास 0 आहे, 0. लक्षात ठेव दादा. हे बघ कमी पाणी लागणारी पिकं आता हवामानानुसार घेतलंय बरं का, इथं हंगामानुसार घेतलंय. म्हणजे ज्वारी खरीपामध्ये घेऊ शकतो, रब्बीमध्ये. बाजरी खरीपामध्ये घेऊ शकतो, उन्हाळीमध्ये घेऊ शकतो. करडई रब्बीमध्ये घेतो, हरभरा रब्बीमध्ये घेतो. यांच्यामध्ये कमी पाणी म्हणजे ज्वारी बघा एका पाण्यावर येते, बाजरी बी एका पाण्यावर येते, करडई पण एका असेल तर येते, नसेल तरी कोरडवाहू येऊ शकते. ज्वारी हरभरा एका पाण्यावरती सुद्धा हे येऊ शकतात. मध्यम पाणी लागणारी बघा, सूर्यफुलाला पाणी मध्यम लागतं, त्याच्याशिवाय हे सूर्यफुलाला 1-2 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. हे कपाशी आहे, कपाशीला पण पाणी दिलं तर 1-2 पाण्यावर येतात. तुरीसाठी सुद्धा 1-2 पाणी लागतात. लक्षात आलं. जास्त पाणी कुणाला लागतात तर जास्त पाणी बघा उन्हाळ्यामध्ये. आता उन्हाळी वेगळं झालंय बरं का, हे एकच आहे बरं का, हे दोन्ही शब्द एकच आहे बरं का, प्रिंट मिस्टेक आहे समजा, कॉमा दिलाय मध्ये. उन्हाळी भुईमुग याच्यासाठी पाणी जास्त लागतंय. भात पिकाला खूप जास्त पाणी लागतंय. ऊस या पिकाला 15 महिने शेतात राहते, 12 ते 15 महिने. सर्व पिकाला जेवढं पाणी लागतं एकट्या ऊसाला 100 लिटर पाणी जर पिकांना लागत असेल त्यापैकी 70 लिटर पाणी एकट्या ऊसाला लागते, खूप जास्त. गहू पिकाला पाणी लागतंय. म्हणजे तुम्हाला सांगतो इथं पण भुईमुग आहे पण इथं उन्हाळी हा शब्द आहे. इथं जर दुसरा भुईमुग, इथं खरीप जर भुईमुग असता ओके तर इथं तुम्हाला दिलं नसतं. लक्षात आलं. कारण की इथं उन्हाळी हा शब्द टाकलाय म्हणून जास्त पाणी लागेल. भात याला जास्त पाणी तर लागतंच. हे सगळे उदाहरणं काय आहेत, सर्व विधानं बरोबर आहेत. आता तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारत असताना कसा विचारतात, उपप्रश्न कसे पडू शकतात भावांनो. जर एकच पाण्याची पाळी उपलब्ध असेल तर गहू पिकाला कधी द्यावे असा प्रश्न खूपदा येतं. मुकुटमुळे फुटण्याची अवस्था जी आहे त्यावेळेस पिकांना पाणी द्यावे असे प्रश्न येतात. म्हणजे हा जो खालीलपैकी कोणतं पीक याच्यातील तापमान दर्शविण्यासाठी किंवा पाण्याची गरज दर्शविण्यासाठी वापरलं जातं, म्हणजे आपल्याला दाखवतं हे सूर्यफूल पीक आपण शेतामध्ये लावतो, पाण्याची गरज काय आहे, कसं आहे ते आपण याच्यामध्ये दाखवायला लागतो. या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचं लेक्चर, हे आजचं व्हिडिओ, त्याबद्दल तुम्ही कमेंट्स करा आणि तुम्ही डायरेक्टली ह्या यूट्यूब चॅनलला हे व्हिडिओ शेअर करा. डायरेक्ट जेवढे तुमचे कॉलेजचे ग्रुप आहेत, मित्र मैत्रिणी दोस्त, रेडिंगमध्ये कोण असेल, बॅच जर जॉईन करायची असेल तर बॅच जॉईन करा. मित्रांनो विश्वास ठेवा, 100% मी तुम्हाला सांगेल तुम्ही जिथं आहात ना त्यापेक्षाही मी तुम्हाला पुढे नेईल. मी तुमच्या सोबत आहे हा मी तुम्हाला शब्द देतो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शेवटी तुमची इच्छा आहे, परंतु मी एवढं जाता जाता एक सांगेल की ही संधी परत यायला आपल्याला खूप वेळ लागेल. आता संधी आली आहे तर त्या संधीचं सोनं करायचं आहे का लोखंड करायचं आहे का परीस करायचं आहे हे तुझ्या हातात आहे भाई. लक्षात आलं. पुन्हा म्हणू नको 1 मार्क गेलाय बाबा, 1 मार्काने रिझल्ट गेला, 2 मार्काने रिझल्ट गेला, 3 मार्काने रिझल्ट गेला. 1 मार्काने गेला काय आणि अर्ध्या मार्काने गेलं काय, गेलं, कोण विचारत नाही. नापास झाला, अपात्र झाला, काही घेणं देणं नाही. ओके. कारण की जे ताई लोक आहेत जे घरी बसून अभ्यास करतायत त्यांना, जे गृहिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच खूप चांगली आहे आपली. तुमच्या टायमिंगनुसार तुम्हाला लेक्चर बघता येतं, लेक्चरला बंधन नाही आहे, तुम्हाला नोट्स भेटणार, सगळ्या गोष्टी भेटणार आहेत, त्यामुळे काही शंका नाही आहे. ओके मित्रांनो धन्यवाद. आपण असंच येत जाऊ, वेळ भेटेल त्या पद्धतीने आपण लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया. तुमच्यापर्यंत मला येण्यासाठी खूप जास्त मी उत्सुक असतो, मला खूप जास्त तुमच्या समोर येऊ वाटतं, परंतु वेळ भेटत नाही. दिवसाचे 10-9 लेक्चर असतात. तुम्हाला माहित आहे राजमुद्रा अकॅडमीचा फोरम किती मोठा आहे आणि ह्या फोरम मधून आपण फक्त हा एकच विषय ऑनलाईन घेतोय. एक ॲग्रिकल्चर हा ब्रँड आहे, हे ब्रँड आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढवायचं आहे, पण तुम्हाला घेऊन वाढवायचं आहे. तोपर्यंत आपण बघा, सगळ्यांना सांगतोय बघा, जर इच्छा असेल तर बॅच जॉईन करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. ओके मित्रांनो, जे बॅचमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना ओके, गुड लक, बेस्ट लक, थँक्यू.